नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका शॉर्ट व्हिडिओमध्ये। आपण आज डीप नेक ब्लाउजला शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा बघूया। डीप नेक गळा म्हणजे फक्त गळ्याची उंची जास्त नाही, तर डीप नेक म्हणजे आपला जो पाठीमागच्या साईडला ब्रॉड गळा असतो, म्हणजे डीप एकदम खोलगट जे पसरट गळे असतात त्यांना आपण डीप नेक म्हणतो। तर डीप नेकसाठी तुम्हाला इथं शोल्डर, मुंडा किती घ्यायचा आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण चॅनलवरती अपलोड आहे। त्रिकोणवरती खाली दिलेला जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणला क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला 32 पासून 42 साईजपर्यंत गळा रुंदी, शोल्डर, मुंडा किती घ्यायचं मी सांगितलेलं आहे। डीप नेक ब्लाउज असेल त्यावेळेस आपल्याला शोल्डर जेवढा आहे तेवढं घ्यायचं, मुंडा घ्यायचा, त्याचबरोबर गळा रुंदी ही कमी घ्यायची आहे, कारण आपला गळा खालच्या साईडला पसरला जातो आणि बिगर दोरी लावता आपण हा डीप नेकचा ब्लाउज तयार करत आहोत। सुरुवातीला आपण गळा रुंदी व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर क्रॉस असं खाली जेवढं तुम्हाला डीप हवा आहे तेवढा आकार देऊन आपल्याला खालच्या साईडला गोलाकार घ्यायचा आहे। ह्यामध्ये तुम्हाला डीप ब्लाउजसाठी गळा रुंदी कमी घ्यायची आहे, शोल्डर जास्त घ्यायचा आहे। ते कसं घ्यायचं आणि 32 ते 42 साईजच्या ब्लाउजसाठी किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा आणि त्याचबरोबर गळा रुंदी किती पाहिजे, म्हणजे गळ्याची उंची किती असेल, 9.5च्या पुढे 9.5 ते 11 इंच असेल त्यावेळेस तुम्हाला हे माप कसं घ्यायचं ते ह्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे। इथं बघू शकता तुम्ही, आपण मुंड्यालाही कसे खोलगट आकार दिलेले आहेत आणि डीपचाही आकार कसा दिलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर खालच्या कमरेच्या साईडला कसं मार्किंग करायचं, टक्स किती इंचाचा घ्यायचा, पूर्ण डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे। तुम्ही नक्की बघा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा। काय प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद।